रशिया युक्रेन युद्धाच्या चौथ्या वर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी युक्रेनला सामील न केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आलंय। युद्धविरामाची मागणी मागे घेतल्याने युक्रेनची कोंडी झाली आहे। झेलेन्स्कींसोबत झालेल्या भेटीत देखील ट्रम्प यांनी केवळ तोंडी आश्वासन दिलं होतं। त्यामुळे ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेमुळे रशियाला आंतरराष्ट्रीय वैधता तर युक्रेनला असुरक्षिततेचा सामना करावा लागतोय। भारत आणि चीनमधील संबंधांना नवं वळण लागलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला तियानजिन इथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेसाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या चर्चेत ही घोषणा करण्यात आली आहे। गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। सीमेवर तणाव कायम असताना ही शांतता राखण्यावर दोन्ही देशांचा भर दिसतोय। एरिन या चक्रीवादळामुळे नॉर्थ कॅरोलिनाच्या बाहेरच्या किनाऱ्यांवर भीषण पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। समुद्रकिनारी 15 फूट उंच लाटा उसळण्याची देखील शक्यता असून हॅटेरस आणि ऑक्रॅकॉक या बेटांवरील नागरिकांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले। आतापर्यंत 1800हून अधिक लोकांनी बेटं सोडली असून गव्हर्नर जॉर्ज स्टीन यांनी या परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे। सँड वॉल्स मजबूत करत प्रशासनाकडून पूर प्रतिबंधक उपाय केले जात आहेत। तिथल्या काही रहिवाशांनी स्थलांतर न करण्याचा देखील निर्णय घेतलाय। दरम्यान पुढे काही दिवस किनारी महामार्ग पाण्याखाली राहू शकतो असा देखील इशारा दिला गेलाय। अमेरिकेने 6000हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केलेत। त्यापैकी 4000 जण गुन्हेगारी आणि दहशतवादाशी संबंधित आहेत। काहींनी कायदा मोडलाय तर काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती। 200 ते 300 व्हिसाधारक थेट दहशतवादी कृत्यांशी जोडले गेलेले आहेत। त्यामुळे अमेरिकेने व्हिसा नियम अधिक कडक केले असून इंटरव्ह्यू वगळणाऱ्या ड्रॉप बॉक्स सुविधेवर देखील निर्बंध आणले। याचाच भारतीय विद्यार्थ्यांवर आणि तंत्रज्ञानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। अमेरिकी प्रशासन शैक्षणिक व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी अधिक कडक धोरण अवलंबतंय। ब्राझीलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्राझीलमधील आयातीवरील मोठ्या करांविरोधात नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमेरिकी वाणिज्य दूतावासासमोर हे आंदोलन केलं गेलं। स्थानिक पॅलेस्टिनी समर्थक आणि डाव्या गटांनी या आंदोलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या फोटोंवर लाल रंग देखील टाकला गेला। ट्रे लिटलच्या बूट्स ऑन द ग्राउंड हे गाणं सध्या तुफान व्हायरल झालंय। या गाण्यामुळे आणि त्याच्या खास डान्स स्टेप्समुळे अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या ब्लॅक सदर्न ट्रेल राईड या संस्कृतीला जगभर पोहोचवलं गेलंय। BET अवॉर्ड्समध्ये सादर झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली आहे। हे गाणं केवळ एक हिट नंबर नसून आफ्रिकन अमेरिकन समुदायाच्या कौटुंबिक सोहळ्यांमध्ये जसं की लग्न, रियुनियन्स आणि पार्टीमध्ये एक महत्त्वाचा भाग बनलाय। चीनच्या हुनान प्रांतातील मंगशान नॅशनल फॉरेस्ट पार्क पर्यटकांचं नवं आकर्षण ठरलंय। इथे केबल कार, एस्केलेटर आणि क्लिफ साइड एलिव्हेटर सारख्या आधुनिक सुविधांमुळे डोंगराच्या टोकावर पोहोचणं आता अधिक सोपं झालंय। फक्त 49 सेकंदात 140 मीटर उंचीवर नेणारा एलिव्हेटर पर्यटकांमध्ये विशेष आकर्षण ठरतोय। ग्वांगडोंग, हाँगकाँग आणि मकाओसह दक्षिण कोरिया, मलेशिया आणि थायलंडमधून देखील पर्यटकांनी मोठी गर्दी वाढवली आहे। अत्याधुनिक वॉकवे आणि सुविधा यामुळे मंगशान आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनतंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला जवळ 3 युद्धनौका पाठवल्या आहेत। ड्रग्ज कार्टेल आणि त्यांच्याशी संबंधित हिंसाचार रोखण्यासाठी या नौका तैनात करण्यात आल्या आहेत। व्हेनेझुएलाचे सरकार ड्रग्ज तस्करीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय। मात्र व्हेनेझुएलाच्या सरकारने हे आरोप फेटाळून लावलेत। या युद्धनौकांविरोधात 45 लाख सैन्य तैनात केल्याचं व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सांगितलंय। मादुरोंच्या अटकेसाठीचे ट्रम्प प्रशासनाने 435 कोटी रुपये बक्षीस देखील जाहीर केलंय। राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया 2025 या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावलाय। यामुळे तिला 21 नोव्हेंबर 2025ला थायलंडमध्ये होणाऱ्या 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। तर मनिका ही राजस्थानच्या श्रीगंगानगरची रहिवासी आहे। किताब पटकावल्यानंतर तिने हा विजय संपूर्णपणे देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलंय। तसंच मिस युनिव्हर्स 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील तिनं म्हटलंय।
इस्रायल गाझा शहरात 1,30,000 सैनिक तैनात करणार आहे. गाझा शहरावर ताबा मिळवण्यासाठी इस्रायलने हा मोठा निर्णय घेतलाय. यासाठी इस्रायलने 60,000 राखीव सैनिकांना कामावर बोलवलंय. यासाठी गृह विभागाने आदेश देखील जारी केलाय. या आदेशात पहिला तुकडी 2 सप्टेंबरला, तर दुसरी तुकडी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि तिसरी तुकडी फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये बोलवणार असल्याचं म्हटलंय. इस्रायलने या मोहिमेला गिदोनचं रथ बी असं नाव दिलंय. तर या मोहिमेत 5 लष्करी विभाग सहभागी असणार आहेत. यात पायदळ, टँक, तोफखाना, अभियांत्रिकी आणि सपोर्ट युनिट्सचा समावेश असेल. स्पेनच्या वायव्य प्रांतातील झामोरामध्ये जोरदार वाऱ्यांमुळे वणवा अधिकच पसरत चाललाय. स्पॅनिश लष्करी आपत्कालीन तुकडीचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करतायत. गेल्या काही दशकातील सगळ्यात विध्वंसक आगीच्या हंगामाला स्पेन तोंड देत आहे. यावर्षी स्पेनमध्ये आगीमुळे 4 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 3,82,000 हेक्टरहून अधिक जंगल जळून खाक झालंय. युरोपियन युनियनच्या माहितीनुसार आगीमुळे जळलेलं हे क्षेत्र लंडनच्या महानगराच्या दुप्पट आणि 2006 ते 2024 या कालावधीतील सरासरीपेक्षा 6 पटीने जास्त आहे. पोलिसांनी आग लावल्याच्या संशयावरून 23 लोकांना ताब्यात घेतलंय. अफगाणिस्तानच्या वायव्य भागात भीषण बस अपघात झालाय. अपघातात इराणमधून परतणाऱ्या 79 लोकांचा मृत्यू झालाय, ज्यात 19 मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास हेरात या प्रांतात झाला. बसची एका ट्रक आणि मोटरसायकलला धडक बसली, ज्यामुळे मोठा अपघात होऊन आग लागली. यात अनेक लोक जागीच ठार झालेत. अफगाणिस्तानमध्ये रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे वाहतूक अपघात होणं सामान्य आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुमारे 18 लाख अफगाण नागरिकांना इराणमधून, तर 1.8 लाखांहून अधिक लोकांना पाकिस्तान आणि 5,000 लोकांना तुर्कीमधून परत पाठवण्यात आले. इस्रो जगातील सर्वात उंच 40 मजली रॉकेट साकारणार आहे. 75 टन वजन वाहून नेण्यास सक्षम असणार आहे. हे जगातील सर्वात मोठ्या रॉकेटपैकी एक असेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी ही माहिती दिली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी बनवलेलं भारताचं पहिलं रॉकेट 17 टन वजनाचं होतं आणि ते 35 किलो भार वाहून नेऊ शकत होतं, अशी माहिती नारायणन यांनी दिली. त्याचबरोबर चालू वर्षात इस्रो अनेक महत्त्वाचे प्रकल्प देखील पूर्ण करणार आहे. चंदीगड शहरात आज मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेपासून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला. अनेक रस्त्यांवर वाहनांची गती मंदावली, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहन करण्यात आलंय. दिल्लीत यमुना नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ITO परिसरातून येणारं दृश्य भयावह आहे. यमुनेचं पाणी आता सखल भागात आणि रस्त्यावर शिरलं असून याचा मोठा फटका वाहतुकीला बसलाय. त्यामुळे अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील तुंबलं असून लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील NCRच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र काही प्रमाणात तिथलं जनजीवन देखील विस्कळीत झालंय. नोएडाच्या सेक्टर 39 भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून याचा फटका वाहतुकीवर झालाय. पावसामुळे अनेक वाहनं रस्त्यातच अडकून पडली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागला. पुढील काही दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेळगावच्या निपाणी तालुक्यातील हुन्नरगी या गावातील काही घरांमध्ये वेदगंगेचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधून वाहणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा आणि कृष्णा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर गावातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात पुराचं पाणी देखील शिरलंय. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतात. पावसाची अशी संततधार सुरू राहिली तर संपूर्ण गाव पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी तयार राहण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. छत्तीसगडमध्ये सातत्याने सुरू असलेल्या नक्षलवादी कारवाईत सुरक्षा दलांना मोठं यश आलंय. राज्यातील नारायणपूर पोलिसांसमोर 8 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. सगळ्यांनी नारायणपूरचे SP रॉबिन्सन गुडिया यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. हे सगळे नक्षलवादी अबुजमच्या कुतुल भागात सक्रिय होते.
तर या 8ही नक्षलवाद्यांवर 30 लाख रुपयांचं बक्षीस असल्याचं एसपी यांनी सांगितलंय. नक्षलवाद्यांविरोधातील सततच्या कारवाई आणि नक्षल विरोधी मोहिमेनंतर नक्षल संघटनेत मोठा बदल केला झाल्याचं दिसून येत आहे. जम्मू काश्मीर किश्तवाडमधील पूरग्रस्त गावात शोध मोहीम 7व्या दिवशी देखील सुरू आहे. जम्मू काश्मीरला पुराचा फटका बसला होता. 7 दिवसांनंतर देखील प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 61 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव अतुल दुल्लू यांनी ही माहिती दिली आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून या सगळ्या नागरिकांचा शोध सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ढिगारे आणि चिखल काढण्याचं काम वेगानं सुरू आहे. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी सगळी यंत्रणा युद्धपातळीवर काम करते. स्थानिक प्रशासनाने बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी देखील हलवलंय.